मथुरेच्या राजमहालात आज आनंदाचा सोहळा होता. देवकीचा विवाह वासुदेवांशी झाला होता. स्वतः राजा कंस रथ हाकत होता. पण अचानक आकाश फाटल्यासारखा कडकडाट झाला. वीज चमकली, पृथ्वी थरारली, आकाशवाणी झाली, कंसा, जिच्या लग्नासाठी तू रथ हाकतो आहेस तिचा 8वा पुत्र तुझा वध करील. क्षणात कंसाचा आनंद भयात बदलला. तलवार उगारत तो देवकीकडे धावला. पण वसुदेव म्हणाले, राजा, देवकी निर्दोष आहे. तिची सर्व अपत्ये मी तुला अर्पण करीन. भविष्य टाळण्यासाठी कंसाने वसुदेव देवकींना कारागृहात टाकले. कारागृहात एका मागोमाग एक 6 पुत्र जन्मले आणि कंसाच्या भीतीने मारले गेले. 7वा गर्भ दैवी शक्तीने रोहिणीकडे गेला. तोच पुढे बलराम झाला. 8व्या गर्भाच्या वेळी रात्र काळोखात बुडाली. मेघ गरजू लागले. वीज सतत चमकू लागली. ही वीज होती ईश्वराच्या अवताराची सूचना. मध्यरात्री कारागृह प्रकाशाने उजळले. बेड्या तुटल्या, दरवाजे उघडले. श्रीकृष्णाचा जन्म झाला. वसुदेव कृष्णाला घेऊन निघाले. यमुना उफाळली, पण वीज मार्ग दाखवत होती. शेषनाग छत्र धरून होता. यमुना तुडुंब भरली होती, तरीही वसुदेव पाण्यातून मार्ग काढत होते. कृष्णाचे चरण स्पर्श करताच यमुना ओसरू लागली. वसुदेवाने बाळकृष्णाला नंदाच्या घरी त्याच्या पत्नीकडे सोडले व त्याच्या मुलीला घेऊन तो कारागृहात परत गेला. कृष्ण गोकुळात पोहोचला. कंसाने त्या कन्येला मारायला उचलली. ती आकाशात उडाली. विजेप्रमाणे चमकून म्हणाली, मूर्खा, तुझा काळ आधीच गोकुळात वाढतो आहे. गोकुळात कृष्ण वाढू लागला. माखन चोरी, खोड्या, गोपिकांची तक्रार होती. पण ही चोरी होती भक्तांच्या प्रेमाची. कंसाने पूतनाला पाठवले. सुंदर रूप, पण हेतू विषारी. कृष्णाने तिचं विष शोषून घेतलं आणि तिलाही मोक्ष दिला. कारण ईश्वर प्रेमाने जिंकता येतो, भीतीने नाही. ही होती विजेतून अवतरलेली, प्रेमाने राज्य करणारी श्रीकृष्णाची बाललीला.